नमस्कार मंडळी, आज आपण आप्पे पात्रामध्ये अंडी घालून मस्त झणझणीत चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत. या पद्धतीची रेसिपी आजपर्यंत तुम्ही पाहिली नसेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. तर सर्वात आधी मी इथे एक पॅन घेतलेला आहे. याच्यात आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून ॲड करून घ्यायचा आहे. सर्वात आधी आपण तेल नच घालता 1-2 मिनिटं कांदा असंच परतून घेऊया. म्हणजे कांदा लवकर भाजला जातो, ब्राऊन होतो आणि गॅस सुद्धा वाचतं. म्हणून जेव्हा कधी तुम्हाला कांदा भाजायचा असेल तर तेल न घालता सर्वात आधी 2 मिनिटं भाजून घ्यायचं, म्हणजे कांदा पटकन ब्राऊन व्हायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटं झालेले आहे. कांदा हलकासा ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे कांद्याचं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी इथे सुकलेलं आहे. त्यानंतर आपण इथे चमचाभर इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे. आता पुन्हा 1 मिनिटभर आपण हे भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान आपण याला मिनिटभर पुन्हा असं भाजून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला लगेचच 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहे मी. हे सुद्धा याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. आता इथे टोमॅटो मस्त मऊ होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवर आपल्याला हे छान मस्त मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं झालेले आहे. भाजताना याच्यात मी 2 हिरव्या मिरच्या सुद्धा ॲड करून घेतलेले होते. ते शूट करायचं राहून गेलं म्हणून मी तुम्हाला नंतर सांगते. छान असं हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो मस्त मऊ झालेला आहे. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं छान आपण याला भाजून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे. हे पूर्ण सारण थंड करून मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे. आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे. याच्यात आपल्याला 3 अंडी फोडून ॲड करून घ्यायची आहे. इथे मी 3 माणसासाठी हे जेवण बनवत आहे म्हणून 3 अंडी घेतलेली आहे. तुम्हाला कमी किंवा जास्त हवं असेल तसं तुम्ही करू शकता. एक छोटा मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून ह्याच्यात ॲड करून घेतलेला आहे. पाव चमचा इतकी हळद, पाव चमचा किंवा चवीपुरता आपण ह्याच्यात मीठ ॲड करून घेऊया. छान असं हे पूर्ण अंडे आपण इथे फेटून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता छान असं मी फेटून घेतलेलं आहे. कलर सुद्धा मस्त छान आलेला आहे. आता आपल्याला गॅसवर जे आपण आप्पे पात्र घेतलं होतं ते ठेवायचं आहे. याच्यात आपल्याला एक 2-3 थेंब इतके तेल ॲड करून घ्यायचं. छान तेल गरम झालं की याच्यात आपण जे अंडे फेटून घेतले होते ते याच्यात हळूहळू करत ॲड करून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला ह्याच्यात अंडी घालायचं नाहीये. जितकं जे आप्पे पात्राचं सर्कल आहे तेवढंच आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. नाहीतर जे सारण आहे म्हणजे जे अंडे आहे ते बाहेर निघतं आणि दिसायला सुद्धा छान दिसणार नाही. म्हणून जितकी सर्कल आहे म्हणजे जितकं गोल आहे तितकंच आपल्याला अंड ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. झाकण लावायचं आहे आणि 2 मिनिटं छान याची वाफ काढायची आहे. 2 मिनिटं इथे झालेले आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण हे झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अंडे मस्त छान फुललेले आहे. खूप जास्तीचं जर आपण अंडी ह्याच्यात घातली तर अंडी पूर्ण पसरून जाईल, असं गोल व्यवस्थित येणार नाही. म्हणून जे गोल आहे त्याच्यात येईल, मावेल इतकंच आपल्याला अंडा ह्याच्यात घालायचं आहे. आणि तुम्ही ते बघू शकता मस्त छान असे आपले अंडे इथे वाफवले गेलेले आहे. न उकळता आज आपण अंड्याची भाजी मस्त चमचमीत झणझणीत अशी भाजी बनवणार आहोत मंडळी. या पद्धतीने जर तुम्ही कधीही भाजी केली नसेल तर माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडेल. तर तुम्ही इथे बघू शकता हे जे आपण आप्पे पात्रामध्ये अंडे घातलेले आहे, एका बाजूने छान असे वाफवले गेलेले आहे. दुसऱ्या बाजूला आपण पलटून घेतलेला आहे. पलटून घेतल्यानंतर फक्त 1 मिनिटभर आपल्याला पुन्हा एकदा याच्या छान असं हे वाफवून घ्यायचं आहे. म्हणजे हे पटकन शिजून तयार होतात. हे बघा कलर मस्त छान आलेला आहे. आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने तुम्ही बघू शकता मस्त छान असे वाफवले गेलेले आहे. कुठेही कच्चं नाहीये. मस्त छान असं कलर सुद्धा आलेला आहे. आता जे हे अंडे आहे आपण हे पूर्ण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि जे बसलेलं अंडेचं आपण फेटून घेतलेला अंडा आहे ते सुद्धा आपण आप्पे पात्रामध्ये ॲड करून ते सुद्धा छान असं वाफवून घेऊया. म्हणजेच पूर्ण याच प्रकारे आपण अंड्याचे सर्कल बनवून तयार करून घेऊया. त्यानंतर इथे दुसऱ्या बाजूला आपण एक कढई घेतलेली आहे. याच्यात आपल्याला 2 ते 3 चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी इथे 3 चमचे तेल घेतलेले आहे. चमचाभर इतकं आलं लसणाची पेस्ट मी ह्याच्यात ॲड करून घेतलेली आहे. एक अर्धा मिनिटं छान आपल्याला हे तेलात भाजून घ्यायचं आहे.
त्यानंतर जे आपण मसाला बनवून तयार करून ठेवलं होतं ते मसाला आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला हे 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत तेल सुटत नाहीये तोपर्यंत मस्त आपल्याला हे मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी, आजची रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या राज्यातून, कोणत्या देशातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. आता घरगुती बेसिक मसाले जे असतात, हळद, धनेपूड, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ मी ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मसाले पुन्हा 1 मिनिटभर छान असं इथे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीचा जे कलर आहे मस्त येणार आहे. मस्त झणझणीत चमचमीत आज आपण अंड्याची भाजी करणार आहोत मंडळी. तुम्ही या पद्धतीने जर कधी केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर भाजी कशी झाली तुमचा अनुभव माझ्याबरोबर कमेंटद्वारे नक्की शेअर करा. आता 1 कपभर मी इथे पाणी ॲड करून घेतलेलं आहे. याला छान आपण मिक्स करून घेऊया. पुन्हा 1 कपभर याच्यात पाणी ॲड करून घेऊया. पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, म्हणजे जशी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी किंवा रस्स्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी असेल तसं तुम्ही ह्याच्यात ॲड करून घेऊ शकता. मी 2 कप इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. याला छान उकळी आली की झाकण लावून आपल्याला 2 मिनिटं छान याची वाफ काढायची आहे, म्हणजे जे मसाले आहे ते व्यवस्थित शिजतील. इथे 2 मिनिटं झालेले आहे, तुम्ही बघू शकता. मस्त छान याला तर्री आलेली आहे, मस्त तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे जे मसाले आहे ते व्यवस्थित इथे शिजले गेलेले आहे. आता जे अंड्याचे आपण सर्कल बनवून ठेवलं होतं आप्या पात्रामध्ये ते पूर्ण इथे ॲड करून घेऊया. तर खूप चमचमीत, झणझणीत आणि पटकन बनणारी ही रेसिपी आपण बनवून तयार करू शकतो. नेहमी आपण अंड्याचे वेगवेगळे प्रकार बनवतच असतो. हा सुद्धा अंड्याचा एक वेगळा प्रकार आहे आणि खायला खूपच भारी लागतं, खूप चविष्ट लागतं. पूर्ण अंडे ह्याच्यात ॲड करून घेतले की झाकण लावायचं आणि पुन्हा 2 मिनिटं एक वाफ काढायची. मसाले आपले पूर्ण वाफवले होते, अंडेसुद्धा छान शिजले होते. फक्त एक वाफ काढायची, म्हणजे जे अंड्यामध्ये मसाले पूर्णपणे मिक्स होऊन जाईल. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त जे अंडे आहे फुललेले आहे, मसाला त्यामध्ये आतपर्यंत शिरलेला आहे, म्हणजे मस्त चविष्ट अशी आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे मंडळी. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, अगदी पावाबरोबर खाल्ली तरीही चालेल किंवा गरमागरम भाताबरोबर खाल्लं तरीही चालेल. कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.